मित्रांनो, काही दिवसापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता। यांच्याबरोबरच भारत सरकारने आता पी.व्ही. नरसिम्हा राव, चौधरी चरण सिंग व एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे। भारताच्या इतिहासात प्रथमच एका वर्षात 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। एम.एस. स्वामीनाथन यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते व त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। चौधरी चरण यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास चौधरी चरण सिंग हे एक कृषीप्रेमी नेता होते। तसेच त्यांनी 1930च्या कायदेभंग चळवळी व मिठाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता। चरण सिंग यांनी शेतकऱ्याचा त्रास कमी व्हावा यासाठी जमीनदारी अबॉलिशन बिल आणले व 2001 पासून त्यांचा जन्मदिवस नॅशनल फार्मर डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। तसेच ते भारताचे 5वे पंतप्रधान होते। अबॉलिशन ऑफ जमीनदारी हे पुस्तक त्यांनी लिहिले। पी.व्ही. नरसिम्हा राव हे 1991 ते 96 या काळात भारताचे पंतप्रधान होते। तसेच ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही होते। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्ती संग्रामात भी भाग घेतला। त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपदही भूषवले आहे व ते भारताचे 9वे पंतप्रधान होते। मित्रांनो, नुकतीच 2024 या वर्षासाठी भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाली आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्काराचे 49वे व भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न पुरस्काराचे 50वे मानकरी ठरले। कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अल्पसंख्याकांच्या आरक्षणासाठी काम केले। तसेच ते भारताचे शिक्षण मंत्री असताना त्यांनी इंग्रजी विषयाची सक्ती रद्द केली। भारतरत्न पुरस्काराचे 50वे मानकरी ठरलेले लालकृष्ण अडवाणी हे भारताचे माजी उपपंतप्रधान होते। तसेच त्यांनी भारताच्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग तसेच होम मिनिस्ट्री मध्ये काम केले आहे। भारतरत्न पुरस्काराबद्दल सांगायचे झाल्यास भारतरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून याची सुरुवात 1954 मध्ये झाली। देशसेवेसाठी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व देशाची कीर्ती जगभर पसरवणाऱ्या व्यक्तीस हा सन्मान दिला जातो।